भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण अर्थात SIR कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील स्थलांतरित मयत आढळून न झालेले दुबार मतदारांची पडताळणी 2 ऑगस्ट रोजी रविवारी करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित वॉर्डामध्ये विशेष वॉर्ड सभा आयोजित करण्यात येणार आहेत. सभेमध्ये संबंधित मतदारांची नावे वाचून दाखवण्यात येतील आणि उपस्थित नागरिक, लोकप्रतिनिधी तसंच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त माहितीच्या आधारे आवश्यक नोंदी करण्यात येतील. मतदारांच्या सोयीसाठी संबंधित मतदान केंद्रनिहाय बूथ लेवल अधिकारी अर्थात BLO यांची नावे आणि संपर्क क्रमांक तसंच विशेष वॉर्ड सभा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या संबंधित BLO तसंच वॉर्ड सभेचं ठिकाण याची माहिती घ्यावी असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत केलं. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पुढे बोलताना म्हणाले की शहरातील सुमारे 350 मतदान केंद्रांवर BLO संपूर्ण मतदार यादीसह उपस्थित राहतील. प्रत्येक BLOला 2 सहाय्यक देण्यात आले असून मध्य आणि दक्षिण मतदारसंघात अतिरिक्त मनुष्यबळही नियुक्त करण्यात आलं आहे. आशा सेविका, MPW आणि घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. सध्या उत्तर मतदारसंघात 80%, मध्यमध्ये 68% आणि दक्षिणमध्ये 71% काम पूर्ण झालं आहे. त्यामुळं मध्य आणि दक्षिण मतदारसंघातील नागरिकांनी विशेषतः आपलं नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून आवश्यक माहिती BLOंकडे द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया होणार असून त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. त्यामुळं कोणत्याही पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क बाधित होऊ नये यासाठी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. सोलापूर शहर उत्तरमध्ये BLOंची संख्या 274 आणि मतदारांची संख्या 3,35,178. त्यामध्ये 2,65,270 फॉर्म गोळा झालेले आहेत. त्यानंतर शहर मध्यमध्ये BLOंची संख्या 304 आहे. मतदारांची संख्या 3,52,681 आहे. अर्ज 2,41,030 आले आहेत. सोलापूर दक्षिण BLOंची संख्या 362. एकूण मतदारांची संख्या 3,97,828 आणि आस्थागायत डिजिटायझेशन झालेले अर्ज 2,85,613 आहेत असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. यावेळी उपायुक्त गिरीश पंडित, उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यादी जी आहे त्याचं पुनर्निरीक्षण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये विशेषतः 2002चे जे काय आपले पुरावे आहेत त्याच्यामध्ये आपले आईवडील असतील, आपले आजी-आजोबा असतील तर त्यांच्याशी लिंकिंग करून पूर्ण माहिती BLO मार्फत सर्व नागरिकांनी देणं अपेक्षित आहे. त्या संबंधानं आपल्या शहरामध्ये 2 तारखेला विशेषतः आपण वार्ड मीटिंग आणि बूथस्तरीय मीटिंग अशा 2 आपण आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ आपले 800च्या आसपास जे विधानसभेला जे मतदान केंद्र होते त्या सर्व मतदान केंद्रावर सकाळी 11 वाजता बूथस्तरीय अधिकारी जे BLO आहेत ते पूर्ण यादी घेऊन उपस्थित राहणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या लेवलला त्यांनी जो सर्वे केलेला आहे त्याच्यानुसार जे ॲबसेंट मतदार आहेत किंवा शिफ्टिंग म्हणजे ज्यांचं स्थलांतर झालेले अशा मतदार आणि डेथ ज्यांचं मृत्यूरोजी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याची यादी ते त्या मतदान केंद्रावर ते ठेवणार आहेत. आणि त्याच्या संदर्भात कुठलाही आक्षेप असेल तर त्या नागरिकांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपलं नाव त्यांना मिळालेलं आहे का या यादीमध्ये व्यवस्थितरित्या माहिती दिली गेली याची तपासणी करावी. आणि जे अनमॅप राहणार आहेत किंवा जे काही ते लॉजिकल एरर्स जे येणार आहेत त्याची ही सुनावणी पण फ्युचरमध्ये आपले जे ERO आणि ARO म्हणून आयोगाने नेमलेले त्यांच्याकडे सुनावण्या होणार आहेत. तर फक्त सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की अजून आपल्याकडे 8 दिवसाची वेळ आहे की सर्व नागरिकांनी आपला अर्ज
जो SIRचा जो अर्ज आहे ते माहिती देण्याची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे 8 दिवस आहेत. तर सर्वांनी 2 तारखेला उपस्थित राहून ते आपलं नाव त्या यादीत आलेलं आहे का, डिजिटाईज झालेलं आहे का, हे व्हेरीफाय करावं. आणि सर्वांनी आपलं जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये विधानसभेचं जे मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या BLOकडे आपले जे जर अर्ज दिले नसतील तर ते लेखी स्वरूपात द्यावेत. आणि काही ऑब्जेक्शन असतील इतर कोणाला ते ऑब्जेक्शनसुद्धा लेखी स्वरूपात त्या BLOकडे द्यावेत. आणि जर समजा त्या दिवशी कोणाला येणं शक्य होत नसेल तर आम्ही BLOचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्याशी शेअर करत आहोत. तर समजा त्या जरी नाही झालं तर आम्ही ऑनलाईन असेल, व्हॉट्सअपवर असेल किंवा ईमेलनं त्यांच्याकडे ते माहिती पोहोचवा. अर्ज जर दिला नसेल तर अर्ज फिजिकली तुम्हाला त्यांच्याकडे ते 8 दिवसात तुमच्याकडे येतील, त्यांना सांगून तुमच्या घरी येऊन ते कलेक्ट करून जातील.